राष्ट्रवादीचे दोन गट पडले। आता निवडणुकीच्या रिंगणात एकीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे। जनतेला आपल्याकडे खेचण्यासाठी आता दोन्ही बाजूने चढाओढी सुरू झाल्यात। कालच बारामतीत अजित पवारांनी भावनिक राजकारण होऊ शकतं, भावनिक राजकारणाला बळी पडू नका असं आवाहन केलं। त्यावर उत्तर देताना जनता आमच्या सोबत आहे, भावनिक राजकारण करण्याची आम्हाला गरज नाही असं उत्तर शरद पवारांनी दिलंय। बारामतीकरांना दुसरं एक सांगतो, आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत, दुसरे आमचे आहेत परंतु ते पुण्यात असतात। त्याच्यामुळे मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील। भावनात्मक अपील हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघातले लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात। त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक कसं अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही। पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।